आपल्या संघाला क्वार्टर फायनल पर्यंत घेऊन आलेत. दरम्यान शिवकृपा प्रीमियर लीग 2025 चा हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना, नॉकआउटचा हा पहिला सामना. जो संघ हारणार तो या ठिकाणी बाहेर बाउंड्रीवरती बसणार आणि बॉल अडवणार हे मात्र नक्की. पुढे पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, मारला कव्हर्सच्या डोक्यावरून, जातोय चेंडू चौकारच्या जवळ जातोय, तो क्वार्टर फायनलचा नाही गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावा मात्र पळत पळत 3 केल्या, तर चौथ्या धावेची ताकद विनोदकडे दिसत नाहीये. चौथ्या धावेची ताकद विनोदकडे दिसत नाहीये. मात्र तेवढ्याच चपळाईनं निलेश मात्र चौथी धाव घेण्यास तयार होतात, कारण त्याला स्ट्राईक भेटणार होती. दरम्यान दुसरा चेंडू, जर स्ट्राईक हवी असेल तर नक्कीच चौथी धाव त्याने घेतली असती. मात्र विनोदला माहिती होतं मी पण सुद्धा मारू शकतो, मी पण ठोकणार, मी पण खेळतोय क्वार्टर फायनल. पुढचा चेंडू संदीपचा, राईट आर्म ओव्हर द विकेट, मोठा फटका मारलाय, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, खणखणीत ठोकलाय षटकार. बॉल प्लीज, बॉल प्लीज, बॉल प्लीज. आला आला, मॅच बॉल आला. तिसराच चेंडूवरती ठोकलाय खणखणीत षटकार. आपण दुसऱ्या चेंडूवरती ठोकलाय खणखणीत षटकार. नो बॉल आहे, नाही नाही, नो नाही, बॉल आहे. दरम्यान तिसरा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय, चेंडू जातोय का बाहेर, नक्की गेलाय, जातोय बॅक टू बॅक 2 षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत संदीप याला. सकाळपासूनचा अनुभव थोडासा खाल्लाय भात, मारलेत 2 बॅक टू बॅक षटकार. म्हणून त्यानं चौथी धाव घेतली नव्हती. तू थांब, मी मारतो, थकवू नकोस, आपण 6 मारू. दरम्यान पुढचा चेंडू संदीप यांचा. यावेळी मात्र थर्डमॅनच्या दिशेने चेंडू खेळलाय, बॅट पॉइंट आणि थर्डमॅनच्या बाजूने जातोय. चांगले क्षेत्ररक्षण या मुलांकडून आपण पाहतोय. छोट्या मुलांचं शिवकृपाचं भविष्य ज्यांच्यामध्ये दडलंय त्यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. बाजूला डॉक्टर सारखा अनुभवी या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. खूपच अनुभव डॉक्टर यांच्या मागे. चौकार जाऊन देणार नाही डॉक्टर, स्वतः झोकून देईल, पडेल, धडपडेल, पण चौकार अडवेल. बरे तो बॉल थांबलेला असेल पण ढाय मारून बॉल तो थांबवेल. पुढचा चेंडू, ह्यावेळी मात्र बॅटची कडा घेतली आणि जाऊन स्टंपांवरती आदळतोय. पहिला आदरा, पहिला झटका लागतोय तो विनोद याच्या रूपानं आणि पहिला गडी बाद झाला आणि त्याची जागा घेतोय सूरज. पहिल्या षटकात उंच 2 षटकार ठोकले, 2 डिक्लेअरच्या धावा त्याने घेतल्या आणि मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. मात्र बॅटची आतली कडा घेतली आणि लेग स्टंप वरती जाऊन चेंडू आदळला आणि विनोदच्या रूपानं पहिला गडी बाद झाला तो काशी नाईट्स या संघाचा. आता मला वाटतं सूरज आलाय त्याची जागा भरून घेण्याला. पुढचा चेंडू संदीप यांचा. यावेळी मात्र बीट करतोय, कुठे फटका मारायचा होता माहित नाहीये, बॅट फक्त टाकायची म्हणून टाकली आणि दरम्यान षटक संपतंय. संपलं ना आणि धावा झाल्या त्या तब्बल 17. पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक होतं आणि तेच करून दाखवलंय. धावा कुठल्या त्या तब्बल 17. 4 षटकांचा होणारा हा सामना. 4 फ्रेश बॉलर असतील. टॉप वरती टीम होती सोमनाथ स्ट्रायकर आणि त्याच टॉप वरच्या टीमच्या टॉपच्या गोलंदाजाला पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात तब्बल 17 धावा कुठल्या तर काशी नाईट संघानं विनोद मुदलियार यांच्या
2 उत्तुंग षटकांतरांच्या सोबतीनं. दरम्यान आपण पंचांचा आवाज ऐकतोय, विदाउट माईक आवाज त्यांचा इथपर्यंत पोहोचतोय. बॉलर नेम प्लीज. सतीश, एक ऑलराऊंडर खेळाडू ज्यानं सकाळपासून आपल्या बॅटने रन ठोकल्यात. त्यानं आता गोलंदाजीची धुरा सांभाळली. त्याला माहितीये रन चेस हा मलाच करायचा आहे, मलाच धावा करायच्या आहेत, म्हणून मी गोलंदाजी करतो, थोडीशी टिचून गोलंदाजी करतो, जरा धावा थांबवतो आणि मॅच ओपन करून पुन्हा एकदा थोडस मॅचला स्लो डाऊन करूया आणि सोमनाथ स्ट्रायकरला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊया. हा प्रयत्न नक्कीच सतीशचा असेल. गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. सतीश टू निलेश. फुल टॉस चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेनं, थोडासा कुठेतरी दगडावरती पडलाय, थोडासा बॉल वळलाय, मात्र धावा भेटल्यात त्या 2. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पट्ट्यात काय चेंडू आला नाही, बसला नाही बॅटवरती, परफेक्ट टाइम झाला नाही, फक्त हवेत गेला, मात्र झेलही तिथं कोणी खेळाडू पोहोचू शकला नाही आणि धावा भेटल्या त्या तब्बल 2. पुढचा चेंडू. ह्यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जर एलबीचं दुकान चालू असतं तर धावा त्या भेटल्या असत्या. एलबीचं दुकान चालू असतं तर एलबीच्या स्वरूपात गडी नक्की बाद झाला असता, मात्र लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा भेटतात त्या ठिकाणी. काय प्रॉब्लेम. आठ नंबरचा शूज या ठिकाणी आपण एक मागतोय. काय करावं तेवढं कौतुक कमी अंपायर्स. आपल्या पायातील शूज काढून दिले ते फलंदाजाला आणि विदाउट शूज सुद्धा खेळू शकतो आणि आपण ते खेळलोय विमकोला. डॉक्टरांना शूज स्वतःला लागतात, त्यांच्या नादाला लागायचं नाही. थांबलेला चेंडू डाय मारून कसा अडवायचा हे आम्ही डॉक्टरांकडून शिकलोय, त्यामुळे त्यांच्या नादाला नक्की लागायचं नाही. पुढचा चेंडू. निलेश स्ट्राइक वरती, चांगली फलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी झगडतोय सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. आपल्या संघाला जिंकवायचं आहे, सेमीफायनल खेळायची आहे, ह्याच उद्देशानं सर्व संघ इथं डिक्लेअर आलेत आणि त्याच आपण प्रारूप. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगला जातो चेंडू, थोडंसं बचा क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा रेषा बाहेर चौका. पंचांनी मंतरून दिलेले शूज आणि आलेला चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. कोणता मंत्र मारला पंचांनी, त्यांच्या बॅट मधून चौकार आला नाही, मात्र निलेशने ठोकलाय चौकार. बैट का नहीं शूज का कमाल है, ये शूज बदली केले आणि मारलाय चौकार. थोडस क्षेत्ररक्षणात आपण बदल करताना पाहतोय, कर्णधार स्वतः फाईन लेगला गेलेत. पुढचा चेंडू, यावेळी मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी येते आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. बऱ्याच काळानंतर हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 17 धावा कुठल्या होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय, त्यामध्येही एक मिसफिल्डचा चौकार आला. चार चेंडू, 5वा चेंडू हा. पुन्हा एकदा जातोय, बॅटची कडा घेतली, थर्डमॅनला डॉक्टर याने आत्ताच मी बोललो होतो, थांबलेल्या चेंडूची डाय कशी मारली जाते, थ्रो कसा मारला जातो हे डॉक्टरांनी शिकवलंय आम्हाला. फुल एंटरटेनमेंट जर बघायचं असेल तर प्रत्येक चेंडू हा डॉक्टरकडे जाऊ द्या, तर मग बघा कमाल त्या डॉक्टरची. आजार कोणताही असो आम्ही पॅरासिटामॉलच देणार, बॉल थांबला तरी आम्ही चौकार नक्की अडवणार, म्हणूनच आम्ही डॉक्टर. पुढचा चेंडू,
गोलंदाज करेल तर काय, असे प्लेयर असतील, असे एवढे चांगले फिल्डर असतील तर नक्कीच गोलंदाजही तेवढा उत्स्फूर्त होतो गोलंदाजीसाठी, जोर काढतोय. उंच मारलाय चेंडू, चेंडू जातोय हवेत, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खाली. यावेळी मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण नाही, थोडस कसं काय म्हणता येईल, डॉक्टरची त्यानं फिल्डिंग पाहिली, उत्स्फूर्त झाला आणि त्यानं कॅच सोडला. मला वाटतं लॉंग ऑनला कोण आहे, लॉंग ऑनला कोण आहे, सुरेश. वा रे सुरेश, घ्यायचा होता सुरेख कॅच, सोडला सुरेख तू कॅच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 30. त्यामध्ये एक कॅच सोडलाय, मात्र चौकार अडवलाय तो डॉक्टरनी, ढाई मारली आणि चौकार अडवलाय. गोलंदाजी मार्क वरती स्वतः कर्णधार रवी येताना आपण पाहतोय. सामना करतोय तो निलेश, जो ओपन करायला आला होता आपल्या संघासाठी आणि अजूनही तो त्या ठिकाणी टिकून आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय पण आज निलेशच्या बॅट मधून काय फटके येत नाही. एक मिसफील्ड सोडला तर त्याच्याकडून कोणता मोठा फटका आपण पाहिला नाहीये. आता मात्र यावेळी मात्र मारलाय पुन्हा एकदा फाईन लाईनला तोच प्लेअर, यावेळी मात्र गुडघे टेकून अडवलाय. आता मी अडवणार, मी नाही सोडणार त्याने ठरवलं आणि चेंडू अडवलाय. लागलं तरी चालेल पण आता बॉल नाही सोडणार. इथून मला फिल्डिंगला कुठे पाठवलं तर मी काय करू. पुढचा चेंडू फुलटॉस आणि डायरेक्ट झाडीत मारलाय. काय मारलाय चेंडू, थोडासा पलीकडे मारला असता तर लगेच भेटला असता आणि हा पण भेटलाय. दरम्यान जातो उंचपुरा हा षटकार, उंचपुरा प्लेअर कडून सूरज. आपल्या सोबत तिथं मिस्त्री सुद्धा सकाळपासून फिल्डिंग करतात, त्यांना जाताना आपण 6 चेंडू खेळायला नक्की देऊ. बॉल टाकून टाकून ते थकलेत. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू, ह्यावेळी जातो पुन्हा एकदा फाईन लेगला. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण अडवलाय त्याने चेंडू. आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा रोखल्यात. निलेश राठोड, अंडरआर्म क्रिकेट मध्ये गाजवलेलं, नाव गाजवलेलं हा खेळाडू. थोडस लेट कट थर्ड मॅनला कसं खेळतात ते आम्हाला दाखवा, आम्ही डॉक्टरची फिल्डिंग बघण्याची अपेक्षा करतोय. पुढचा चेंडू रवी यांचा, मोठा फटका मारलाय, चेंडू हवेमध्ये, तिथं कोणीतरी खाली येतय. आता मात्र झेल स्वीकारला जातोय. सतीश, तो बिचारा सतीश एकटा झगडतोय, एकटा लढतोय. मी बॉलिंग टाकतो, मीच फिल्डिंग करतो, मीच बॅटिंग करतो, अजून काय असेल तर ते पण मीच करतो. नंतर बोलेल नॉन स्ट्रायकरला पण मीच पळतो आणि स्ट्राईक पेनला मीच बॅटिंग करतो. आर्थिंग लागते, कुठेही हात लावला ना त्याच्यावर, कुठेही हात लागला तरी आर्थिंग लागते. याला माईक पकडून यावेळी मात्र काय होतंय, निलेशला अजून काय ग्राउंड सोडू वाटत नाहीये काय. आउट होऊन 3 मिनिटं झाली. आकाश फलंदाजी मार्क वरती येतोय तो एक्स्ट्रा ताकदीचा प्लेअर आकाश. 4 बॉल झालेत, धावा 38. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला येतो आकाश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि थोडक्यासाठी झेल सोडलाय आणि चोरटी एक धाव भेटली आहे काशी नाईट संघाला. धावसंख्येत 1 धावेची भर पडते. धावसंख्या धावून पोहोचते ती 39. हा सामना डॉक्टर साठी जिंकायचा आहे. डॉक्टर जिंकला तरच सेमीफायनल मध्ये पुन्हा एकदा आम्ही त्याला फिल्डिंग करताना पाहू, हे मात्र नक्की. पुढचा चेंडू रवी यांचा, पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव. दरम्यान षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 39.
अजूनही शेवटचं षटक प्रगतीपथावर. बॉलर्स नेम नरेश. गोलंदाजी मार्क वरती येतोय तो. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथा षटक, हाणामारीचं षटक नरेश. इथूनच सांगितलं जातंय तुझी गरज नाही, तू नको येऊ. काय प्रेम आहे तुझ्यावरती. हा वेळ मात्र काय गचाळ किपिंग आहे. अरे डॉक्टर एक नंबर फिल्डिंग. 2 रन अडवल्यात आपल्या संघासाठी. नक्कीच हा चौकार गेला असता. डॉक्टर असता कसा चौकार जायला तेच बघतो. थर्ड मॅन वरून येऊन किपरच्या मागचा चौकार अडवलाय डॉक्टरने. काय फिल्डिंग आहे डॉक्टरची, काय स्टाईल आहे डॉक्टरची. क्या बात डॉक्टर. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी. पंचांकडे कोण, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू, 2 चेंडू चांगले टाकलेत गोलंदाजाने या ठिकाणी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र थोडीशी बॅटची आतली कडा घेतली. चेंडू जाते लेगच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण सतीश यांच्याकडून पाहतोय. थोडीशी फेकी स्लो झाली. त्या फेकीच्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा घेतल्या आणि धावसंख्येत 2 धावांची भर पडतीये. दरम्यान चौथा चेंडू या षटकातील प्रगतीपथावर. राईट आर्म ओव्हर द विकेट असा उंच पुरा हा गोलंदाज. वेग थोडीशी कमी आपण पाहतोय. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. कीपरच्या हाताला ग्लोव्ज द्या. भोक पडलेत की काय हाताला, त्याच्या हातामध्ये बॉल बसत नाहीये. फेविक्विक लावा त्यांच्या हाताला, फेविकॉल लावा, जेणेकरून बॉल तिथंच थांबेल. आपल्या संघासाठी किपिंग करताय त्या प्रकारे किपिंग झाली पाहिजे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी गुड लेंथ वरती टाकला होता चेंडू. काही समजला नाहीये आणि धाव मात्र भेटते ती लेग बाईटच्या स्वरूपात एक. दरम्यान ह्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. किती रना काढतात काशी नाईट्स या चेंडूवरती आपण पाहूयात. नक्कीच ह्या चेंडूवरती षटकार ठोकण्याची गरज. जर धावा आपल्याला धाव फलकावरती एक्स्ट्रा लावायच्या आहेत, आपल्या गोलंदाजांना थोडस ताकद द्यायची आहे, तर धावा ह्या मोठ्या लावाव्या लागतील धाव फलकावरती. अतिशय पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फिरलाय मात्र धाव बाद केले त्याला. धाव एकही भेटत नाहीये. दरम्यान 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 44. नरेश यांनी आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्या. तर काय षटक टाकलंय त्यांनी, काय षटक हाताळलंय. चौथं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक. फक्त 4 धावा दिल्यात आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या तब्बल 45 रन्स टू विन.
मेन पंचांच्या भूमिकेत असतील मुकेश आणि काळूच सेम. ओके, मेन पंच विनोद राठोड आणि लेग अंपायर पुन्हा एकदा मुकेश रोशे. 45 पाणी. जरा अंपायर्सना पाणी घेऊन जायचंय कमिटी. अंपायर्सना पाणी घेऊन जायचंय. अंपायर्सना पाणी घेऊन जायचंय थोडस. द्यात क्वार्टर फाइनलचे सामने. डॉक्टर पानी लेके जा अंदर. पहले अंपायर को दे, बाद में तू आके पी. पानी लेके जा अंदर. वो जा, जल्दी जा, भाग. स्कोरर एक पंच आमचे फक्त पाणीच पितात. मेन पंचांना काय पाहिजे माहिती नाही. काशी नाईट संघाचे कर्णधार आपण क्षेत्ररक्षण लवकरच लावून घ्यायचं आहे. अंपायर्स मॅच चालू करायची आहे. इनिंग चेंज होण्यासाठी 10 मिनिटं लागतात फिल्डिंग लागून बॉल टाकायला. स्ट्राइक एंड वरती आहे तो बॅट्समन. सुरेश. स्ट्राइकला आहे तो सुरेश. नॉन स्ट्राइकला आहे तो सतीश. धावा करायच्या त्या 45. गोलंदाजी मार्क वरती येतो मला वाटतं नीरज. गोलंदाजी मार्क वरती येतो नीरज. अतिशय वेगवान असा गोलंदाज. जेवढाच लांब भाला फेकला होता नीरज चोपडा आणि तेवढ्याच वेगानं गोलंदाजी करावी लागेल नीरजला जर ह्या 45 धावा थांबवायच्या असतील तर. राईट आर्म ओव्हर द विकेट. 6 टू गो. पॉवर प्लेचं हे षटक. नीरज यांच्या हातात हा चेंडू. मॅच चालू करायची आहे. टॉस. ओके, पुढचा होणारा सामना सोमेश्वर वर्सेस बद्रीनाथ. प्रमोद टॉस साठी यायचे. प्रमोद पुढचा चेंडू. पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिला. एक वाईड, एक निर्धाव चेंडू. अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. ह्यावेळी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खोलवर टप्पे टाकलेत. आउटसाइड ऑफ यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या दोघांमध्ये दोन निर्धाव चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर दोन्ही यॉर्कर टाकलेत आणि सोमेश्वर संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर बद्रीनाथ संघाला क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी आमंत्रित केलंय. पुढचा चेंडू. यावेळी आकुन टप्प्याचा चेंडू भिरकून दिलाय. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. पावेलेंच्या डोक्यावर जातोय. सुरेश यांचा सुरेख षटकार. दोन निर्धाव चेंडू नंतर एक शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि फेकलाय स्क्वेअर लेगला. जातोय तो षटकार. धावा भेटल्या 6. यावेळी फुलटॉसचा मात्र खरपूस समाचार घेता आला नाही. त्या ठिकाणी वायफायचे इंजिनियर नितीन धाव मात्र भेटली ती एक. जे वायफाय फक्त ब्राउझिंग करत असतं, फक्त फिरत असतं, वायफाय चालत नाही आणि याही ठिकाणी वायफायचं कनेक्शन नितीननेच करून दिलंय. शिवकृपा यांच्याकडून आम्ही आभार. पुढचा चेंडू
मोठा फटका मारायचा प्रयत्न आउटसाइड आणि सतीश तंबूशी परत येतोय. काय आनंद व्यक्त केलाय काशी नाईट संघानं. जवळपास 50% मॅच आपल्या खिशात घातली की काय असा आनंद या ठिकाणी त्यांनी. एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद कुठे दिसला नाही जेवढा काशी नाईट संघानं दाखवलाय. एक युवा टीम दिसते, सगळे युवा प्लेयर आहेत. याच्यातली बघून करायला लागेल. जरा स्कोरर कोणीतरी यायचे. राहुल थोडा ही मॅच जरा स्कोरिंग केली फटाफट जरा. फलंदाजीसाठी कोण गेलाय? बॅट्समन तुषार पांचाळ. लेना किसका तो जो ऍड है ना गोलंदाजी मार्क वरती नीरज अतिशय वेगवान आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. मोठा मासा त्याने गळ्याला लावला. यावेळी चेंडू यावेळी गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी. स्टाईल मध्ये गेलेत की काय, ऍक्शन मध्ये गेलेत की काय. चांगला कॅच होता या ठिकाणी. अडवायचा होता, कॅच घ्यायची होती, मात्र कॅच ती सोडली आहे. फक्त स्टाईल करून नाही चालत, कॅच घेतली तर ती मानली जाते. ऋतिक शर्मा वार तेरे क्या कहना. ऋतिक शर्मा, रोहित शर्माच्या जागी तुम्ही फिल्डिंग करताय, त्याच ठिकाणी रोहितने काय फिल्डिंग केली, काय कॅच घेतले ते आपण नक्की पाहावे आणि तुम्ही काय कॅच सोडली ते पाहावं. युट्यूब लाईव्ह वरती नक्कीच तुम्हाला परत एकदा दाखवू आम्ही. मात्र दरम्यान षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 9. अरे मेरे को रन नहीं चाहिए, वो बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन सब. अभी मैं किधर से पैदा करूं? तो किसका तो ले जो ऐड है उनका. कौन कौन ऐड है? अरे क्रिक हिरोजला कोण ऍड आहे त्यांनी जरा मोबाईल द्या. मेंढी दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती येतो रुपेश. अतिशय उंच असा हा गोलंदाज. वेट काय झालं? याच्यानंतर सामना कोणाचा आहे? बद्रीनाथ तुमचा आहे ना? टॉस झाला तो आधी या मॅच एंट्री कर रे. बाकी सोड नाही, याची करतो ना, त्यांची चालू मध्ये करतो ना. या मॅचचं सोड ना, हे स्कोरिंग करतात. ही मॅच तू फिनिश कर ना. एक इनिंग स्कोरिंग तिकडे चालू आहे ना. ही इनिंग तू. पुढचा चेंडू यावेळी मात्र एक चोरटी धाव भेटतीये. धावात एक धावेची भर पडतीये. धाव संख्या जाऊन पोहोचते ते तब्बल 10 ना. 10. यूट्यूब चालू कर. पासवर्ड 455. पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहतोय. लिंक कुठे आहे ती? काशी नाईट आणि एमसी मॅच आहे ना, सोमनाथ स्ट्रायकर्स. शॉर्ट बॉल अंपायर. पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू. ह्यावेळी डोक्यावरून स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चांगला अडवलाय चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. काय क्षेत्ररक्षण आहे. व्हॉट अ फिल्डिंग. कोण आहे तो? दिवाकर
दिवाकर, क्या बात आहे दिवाकर. ऋतिक शर्माकडे थोडेसे तू क्लासेस लाव. ऋतिक शर्माला थोडासा क्लास मध्ये घे आणि शिकव कॅच कसा घ्यायचा, फिल्डिंग कशी करायची. दरम्यान पुढचा चेंडू रुपेश यांचा. काय चेंडू अडवलाय. खूप संघासाठी तब्बल 5 धावा अडवल्यात दिवाकर याने. पहिले या मॅचला टॉस कोण जिंकलेला? काशी काशी खूपच दाखव इकडे कोण कोण पहिला वाईड होता. पुढचा चेंडू रुपेश यांचा. तुषार यांच्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची आणि बॉलचा संबंध होताना आपण या ठिकाणी पाहत नाहीये. दरम्यान धाव भेटते ती एका धावेच्या दुहेरी धावेनं नक्की इथं काही होणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. तब्बल 45 धावांचा पाठलाग करतोय सोमनाथ हा संघ. पॉइंट्स टेबल वरती नक्कीच 1 नंबर वरती होता आणि नॉकआउट स्टेजला आलो तर पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 45 धावा कुठल्या काशी नाईट संघानं आणि विजयासाठी 45 धावांचं आव्हान होतं. यावेळी मात्र गडी बाद होतोय. कॅल्क्युलेशन चुकलं. वाईड सोडायचा होता, मात्र चेंडू जाऊन यष्ट्यांवरती आदळला आणि बोल्ड होतोय. तो फलंदाज आहे तो सुरेश. राहिली उरली सुरलेली अशा जवळपास संपली सोमनाथ संघाची. पॉइंट्स टेबल वरती असणारा बॅट्समॅन नेम संदीप ना, संदीप धादवड या ठिकाणी येतोय सुरेश यांची जागा घेण्यासाठी. जो संघ पॉइंट्स टेबल वरती होता तोच क्वार्टर फायनलला झुंजताना दिसतोय. जवळपास सामना काशी नाईट संघानं खिशात घातलाय असं परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. खूपच भेदक अशी गोलंदाजी काशी नाईट संघानं केली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. खूपच चांगले क्षेत्ररक्षण, खूपच चांगली फिल्डिंग, तेवढंच चांगली फलंदाजी त्याने केली. 44 धावा ठोकल्या आणि त्या 44 धावांचं प्रेशर काय सोमनाथ संघाला पेलवलं नाही आणि तेच आपण इथं पाहतोय. तिसरं षटक इथं आलं, मात्र धावा फलकामध्ये आहेत त्या फक्त 12. 2 षटकांनी अजूनही 33. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या डोक्याच्या वरून जातोय चेंडू. चौकार. आकाश पहिल्याच चेंडूवरती जवळपास चौकार ठोकलाय त्याने. पुढचा चेंडू नाहीये का? नाही वाईट. पहिला 3 रन आलता, मग 6 आलता, 2 एक वाईड आता 2 डॉट आले होते. नाही याला नाही रे. इथं स्कोरिंग चालू आहे. पहिली इनिंगचा होता ना, पहिल्या इनिंगचा 17 होता ना, 17 पहिल्यावर. पहिल्या ओव्हरला 17 होते. पहिला बॉल एक वाईड आला. पहिला बॉल वाईड होता ना, ते 2 डॉट मग 6. पुढचा चेंडू बॉलला 3 पळालेलं ना. मग 3 पळायला 2 छकडे मारले त्याने. यावेळी मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा काही संबंध या ठिकाणी होताना आपण पाहत नाहीये. तुषार सेट होईल. सेट झाल्यानंतर तो मारेल. एवढ्या लवकर कसं काय मारायचं, थोडस सेट होऊ द्या त्याला. 4 षटकानंतर तो नक्कीच मोठे फटके मारेल आणि सामना जिंकवेल. थोडस सेट झाला पाहिजे. पुढचा चेंडू अगुंठेचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र मी बॅटनं रन नाही काढणार, मात्र किपरनी उपकार केले आणि 1 धाव दिली. आता स्ट्राईक वरती येतात ते संदीप. मोठे फटके मारण्याची गरज या ठिकाणी या संघाला. जर हा सामना जिंकायचा आहे, तब्बल धावा करायच्या आहेत त्या 45. 16 धावा झाल्यात. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्येत कोणती बदल होताना आपण पाहत नाहीये. तुझ्याकडे पण अपडेट नाही होतं. पुढचा चेंडू अजून एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना आपण पाहतोय.
अजूनही जवळपास 29 धावांची गरज. बॉल 2 बॉल शिल्लक आहेत. रन 5च आलेत नाही ओव्हरला. हा ठीक आहे. स्ट्राईक एंड वरती आहे तो संदीप. आकाश राईट आर्म राऊंड द विकेट अशी गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू मोठा फटका मारला लॉंगांच्या दिशेने. चेंडू हवेमध्ये खाली कॅच सुटलाय. कोण आहे तिकडे? रुपेश. रुपेश एवढं चांगलं षटक तुम्ही टाकलं. गचा क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं. पुन्हा एकदा ऋतिक शर्मा त्या ठिकाणी आपण पाहतोय 22च्या स्वरूपात चौकार. षटकार षटकार षटकार. 6 रन 6 रन. शेवटच्या चेंडूवरती ठोकलाय कणकणीत चौकार. बॅट्समन मारून कंटाळले, त्यांच्याकडून गेला नाही. ऋतिकनं उपकार केले. ऋतिकला काय वाटलं माहिती, ठोकलाय षटकार. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. जर हा सामना जिंकायचा असेल तर बॉलर्स नेम प्लीज. ऋतिक शर्मा. आत्ताच थ्रो मारलाय त्यांनी, तोच गोलंदाजी मार्क वरती ऋतिक शर्मा. अजूनही कर्णधाराचा पूर्णपणे ऋतिक शर्मावरती विश्वास आहे. एक चांगला खेळाडू, एक उभरता खेळाडू. असे थ्रो मारून नक्कीच तो पुढे काहीतरी शिकेल. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. अजूनही सामना सोमनाथ संघ हा जिंकू शकतो. पहिला चेंडू अकोटप्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय. जो चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चौकार ठोकायचा होता तो समोर मारलाय. व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न. अजूनही तुषार यांचा सेटल होण्याचा प्रयत्न आहे. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी मार्कवरती संदीप. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 2 टप्प्यांवरती निर्धाव. 2 टप्पे पडून कीपर पर्यंत पोहोचतोय. एवढी स्लो गेम. बद्रीनाथ संघाचे प्लेयर कुठे असतील तर त्यांनी लवकर यायचंय. आपलं क्षेत्ररक्षण आहे. पुढचा चेंडू ऋतिक यांचा. यावेळी मात्र गडी बाद होतोय. कीपिंग विकेट भेटतीये. चेंडू मात्र वाईड होता. वाईडची डॉट बॉल. डॉट बॉल. ओके डॉट बॉल. डॉक्टर 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 डॉक्टर. मला डॉक्टरची बॅटिंग बघायची आहे. बॅट्समॅन नेम धन्नो. धनराज. भाग धन्नो, तुझ्या हाईट एवढी बॅट आहे, भाग तू. खूपच नक्कीच नवीन युवा फलंदाज या ठिकाणी पाहतोय. शिवकृपा संघाचं भविष्य. वाह काय काय अटेम्प्ट दाखवलाय. पुढे येऊन षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता. त्यानं पाहिलं ऋतिक गोलंदाजीवरती आहे, मी सुद्धा मारू शकतो. प्रयत्न केलाय. प्रयत्न करणं नक्कीच त्यांच्या हातात आहे. मॅच त्यांच्या हातातून जरी सुटली असेल, प्रयत्न नक्की धनराजने नक्की करावे. मोठे फटके मारण्याचा. आणि यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू थोडासा पुढे पडलाय. स्ट्राईक मात्र यावेळी चेंज होतीये. प्रयत्न केलाय त्याने 2 मोठे फटके मारण्याचा. मात्र पुढच्या वर्षी नक्की त्याच्या बॅट वरती चेंडू येतील आणि हेच चेंडू सीमारेषा बाहेर जातील. चौकार किंवा नक्की षटकार असेल. तब्बल 20 धावांची गरज एका चेंडूवरती. सोमनाथ संघ पहिला आणि एवढा आता सेट झालाय तो तुषार. पुढच्या षटकात केवढी धावा करायच्या ते सांगा, मी करतो.
आता सेट झालाय तो तुषार. आता बॉल नक्की कोणताही स्विंग टाका तुम्ही, इन आउट युअर काही टाका, मी ठोकणार, मी जिंकवणार. त्यानंतर मात्र तू सेट झालास म्हणून तुला आराम करायला आम्ही वेळ दिलाय. नॉकआउटचा हा पहिला सामना. सोमनाथ संघ या ठिकाणी टेबलवरती टॉप होता, सर्वात अगोदर बाहेर जाणारा ठरलाय तो सोमनाथ संघ.